हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज बऱ्याच दिवसांनी मी रेसिपीचा व्हिडिओ बनवते. जरा बिझी होते. तर आजची रेसिपी आहे सीजनल, आपण जी भाजी म्हणतो तशी बनवणार आहे. आणि ती म्हणजे उंधियो आहे. उंधियो म्हणजे आता ह्या सीझनमध्ये, थंडीच्या सीझनमध्ये ज्या उंधियोसाठी भाजी लागते तर त्या सगळ्या मार्केटमध्ये इझिली अवेलेबल असतात. तर आता बघूया उंधियो कसा बनवायचा. तर माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. तर आता आपण काय करूया, उंधियो बनवूया. उंधियो म्हटलं की मोठी प्रोसिजर, एकदम टेन्शन येतं कधी कधी, कारण ते प्रोसिजरच खूप मोठी आहे. पण भाजी खूप छान लागते, कारण थंडीचा सीझन आहे, आत्ताच खायची असते. तर आता बघूया लागणारे इन्ग्रेडियंट्स. इथे आपण सुरती पापडी घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा. तर हे सुरती पापडी अशी सोलून घ्यायची. सोलून घ्यायची म्हणजे जे असे फुगलेले असतात ना, त्यातले दाणे काढून घ्यायचे असतात. हे बघा, दाखवते मी तुम्हाला. आणि जी चपटी असते बघा, ती अशी त्याची साईडची दोन्ही टोकं काढून घ्यायची आणि ती ठेवून द्यायची. आणि अशी फुगलेली असते, त्याचे दाणे काढायचे असतात. बघा. तर मी ही स्वच्छ तशी धुवून घेतलेली आहे आणि साधी पापडी पण थोडीशी घेतलेली आहे. ह्यामध्ये बघा, सुरती पापडीचे दाणे आहेत, साध्या पापडीचे पण दाणे आहेत, तूर आहे, हिरवा वाटाणा आहे, थोडासा राजमा आणि ओला वाटाणा आहे. हिरवा वाटाणा नाही, हिरवा आपण त्यामध्ये चणे घेतलेले आहेत. सॉरी. आता आपण ह्यामध्ये काय करूया, हे सगळं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे ना, थोडंसं मीठ टाकते मी. बघा. आणि हे सगळे घेतलेले दाणे आहेत ना, मिक्स दाणे, ते सगळे आपण त्यामध्ये मिक्स करूया. आणि हे गरम पाण्यात आपण काय करूया, ठेवून देऊया. एक बाकीचे आपले प्रोसिजर होईपर्यंत गरम आहे पाणी खूप, त्यामध्ये घालून त्याच्यावर झाकण ठेवून बंद करून ठेवूया. तर बाकीचं आता आपण काय करूया, त्याची आता एक आपल्याला पेस्ट बनवायची आहे, एक मसाला. त्यासाठी बघा, मी ओली लसूण घेतलेली आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, आलं आहे आणि मिक्स आपण मिरची घेतलेली आहे, तिखट आणि गोड. त्यानंतर शेंगदाणे आणि इथे तीळ आहे. आता आपण काय करूया, ह्याची एक पेस्ट बनवून घेऊया. सगळ्यात महत्वाचं आहे यामध्ये जी ओली लसूण आहे ना, ती मेन आहे. त्यानेच आपल्याला मसाल्याला आपल्या टेस्ट येते. तर आणि ही जी पेस्ट आहे ना, थोडीशी आपल्याला दरदरीत बनवायची आहे. म्हणजे अगदी फाईन असते ना, तशी नाही करायची, थोडी दरदरीत ठेवायची असते. मिक्सर असं दोनदाच चालवायचं आणि चालू बंद करायचंय. तसं आपण आता करून घेऊया. तर आता आपण हे मिक्सरला लावून घेऊ. तर ही पेस्ट झाली. तर ही एक स्टेप झालेली आहे आपली. आता तिसरी स्टेप आहे. तर इथे मी घेतलेले आहे 2 वाटी बेसन, 1 वाटी त्यामध्ये गव्हाचं पीठ, त्याच्यानंतर थोडी मेथी 1 वाटी आणि थोडीशी कोथिंबीर, लाल तिखट, हळद, कारण आपल्याला आता मुठिया बनवायची आहेत. त्यानंतर थोडीशी हिंग टाकते मी. बघा. त्यानंतर यामध्ये जिरा धणा पावडर टाकते, तुम्ही बघू शकता. थोडीशी साखर आणि लिंबूचा रस. त्यानंतर चवीपुरतं आपण काय करूया, मीठ टाकूया आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून आपण त्याचा एक गोळा बनवूया. थोडंसं तेल टाकते मी, 1-2 चमचे. आणि हे बघा, असं मळून घेतलेलं आहे. तर आता ह्याचे मी काय करणार, असे गोळे बनवणार. काही जण असे लांब बनवतात, मी असे गोलच बनवणार आहे. असे हे मुठिया बनवून घेऊया सगळे. तुम्ही बघू शकता, कारण उंधियो म्हटलं की खूप असते प्रोसिजर, खूप मोठीच असते. आता हे बघा, मी असंही करून घेतलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला हे दाखवायचं होतं, इथे सुरण आहे, कंद आहे, त्यानंतर स्वीट पोटॅटो आहे, बटाटा आहे आपला ओरिजिनल, आणि हे केळी आहे, कच्ची केळी असतात ना, तसं आहे. हे सगळे मी केळं सोडून बाकीचं सगळं मी कच्चं आहे ना, ते तेलात मला तळून घ्यायचे. पहिलं मी मुठिया तळून घेते. बघा, तेलामध्ये.
गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवून आपण हे व्यवस्थित तळून घ्यायचे. तुम्ही बघू शकता किती छान कलर आलाय बघा. सगळ्यात पहिले मी बटाटे टाकते, नंतर रताळी वगैरे आपण टाकून ते जरा आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊया. हे बघा, आता मी कंद, सुरण आणि जे रताळी आहे ना ते मी काय करणार, एकत्र मी ते आता डीप फ्राय करून घेते. आणि जे कच्चं केळं होतं ना ते केळं मी काय करणार आहे माहितीये, नंतर मी करणार ते, मी केळं त्यामध्ये तेलामध्ये मी भाजून नाही घेणार. हे बघा असं. हे बघा, आता मी हे कच्चं केळं ऍड करते. तुम्ही पाहिजे असेल तर ते केळं पण स्किप करू शकतात, कारण सगळे भाज्या मिळून आपण ते बनवतो. आता मी मसाला जो बनवला होता ना तो थोडा मी ह्यामध्ये ऍड करते आणि थोडा मी ठेवून दिलेला आहे, ते मी नंतर सांगते. आता हा मिक्स करून मी सगळं व्यवस्थित ठेवून देते. आता दुसऱ्या ह्याच्यामध्ये मी मसाला आहे ना त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलंय, ओलं खोबरं टाकलंय, थोडीशी हळद टाकते, बघा लिंबूचा रस आणि थोडीशी साखर, बघा मीठ, चवीपुरतं धना जिरा पावडर. आपण आता काय करूया, हे सगळं मिक्स करून एक मसाला बनवलाय. आणि मी ही बघा हिरव्या कलरचीच वांगी घ्यायची, ती पर्पल वगैरे असतात ती घ्यायची नाही. तर आता ह्याच्यामध्ये भरून घेऊया आपण हा मसाला पूर्ण या वांग्यामध्ये. लक्षात ठेवा ह्यामध्ये लाल कलरचा मसाला बिलकुल नाही वापरायचा आहे, कारण त्याच्यामध्ये जरा जरी तो कलरचा टेक्स्चर हे झाला ना, बिघडला, तर पूर्ण ती भाजी वेगळी दिसणार आहे. म्हणून ही ग्रीन आणि येलोइश मध्ये ती दिसली पाहिजे. आणि हे बघा हे असं मिक्स करून मी घेतलेलं आहे. तर आता सगळं फोडणीसाठी आपण आता काय करतो बघूया. त्यातलंच मी तेल ऍड केलेलं आहे. वरती जिरं टाकते, जिरं तडतडलं की मग थोडं जास्तच घेते. ही जी सुरती पापडी आणि ते दाणे होते ना त्यातलं मी आता पाणी ड्रेन केलेलं आहे, ते आता त्यावर मी आता परतवून घेते. हे बघा व्यवस्थित परतवून घेऊया. उंदिओ म्हणजे थोडेसे पेशन्स लागतात, कारण बरेच त्याच्यामध्ये स्टेप्स आहेत. थोडंसं मीठ आणि आता काय करते, त्यावर पाणी टाकून त्याला एक उब काढून द्यायची आहे. म्हणजे थोडंसं म्हणजे 60% आपल्याला ते पहिलं शिजवून घ्यायचं आहे. आता हे शिजलं की बघूया. एक मिनिट, पहिले पापडी बघते, पापडी शिजली आहे की नाही. हा, हो. तर आता आपण काय करूया, त्यामध्ये जी भरलेली वांगी होती ना ती आपण त्यामध्ये आता ठेवूया. ती वांगी ठेवून मग आपण काय करूया, आता हे जे पाणी होतं ना मसाल्याचं ते पण मी थोडंसं ऍड करते. आणि आता याला परत ह्याच्यावर काय करते, झाकण ठेवते मी आणि परत एक 10 मिनिट मी वाफवून घेते. आता बघूया वांगी शिजले की नाही. तर असं हे करून बघायला पाहिजे. आता आपण काय करूया, वांगी शिजली गेलेली आहे ती पण 50%. आता जे बाकीचे आपण जे मिक्स करून घेतलेले होते ना कंद, सुरण वगैरे त्यामध्ये मसाला, तर ते आपण वरती आपण त्याचा एक थर आता ठेवूया. आणि त्यानंतर जे मुठिया होते ना आपण बनवलेले ते वरती लावूया. हे बघा त्याचा कलर बघा ना किती छान आलाय, मस्तच.
तर आता साईडने काय करणार, मधून पाणी कधी नाही ओतायचं, साईडने जे होतं ना मसाल्याचं पाणी ते घेतलं आणि जास्त प्रमाणात पाणी नाही. आणि आता आपण काय करूया, हे आता आपल्याला 15 मिनिट असंच लो फ्लेमवर आपल्याला बंद करून ठेवून द्यायचं. अधूनमधून बघूया आपण कसं होतं. थोडीशी कोथिंबीर पण टाकते मी आणि आपण असंच ठेवून द्यायचं. आता 15 मिनिटांनी आपण आता बघूया साईडला पाणी आहे की नाही. आहे थोडंसं पाणी. आणि आता हे झालेलं आहे, संपलंय पाणी, हा पूर्ण ड्राय झालेलं आहे. हो हो, आता ही तयार आहे भाजी. बघा उंधियो आता रेडी आहे, रेडी टू सर्व. ही तुम्ही भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबर तुम्ही एन्जॉय करू शकता. खूप छान लागते, एकदा करून बघा, म्हणजे सगळे येतात त्याच्यात भाज्या. वरून थोडीशी कोथिंबीर, थोडंसं ओलं खोबरं. हे बघा आता रेडी आहे. तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करा, आवडेल तुम्हाला. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. थँक यू.